बघा आवाज कसा आहे। लातूर शहरामध्ये एक आगळं वेगळं नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये या लातूर शहरामध्ये रुजवलं जातंय। ते आपल्या सर्वांचं आवडीचं नाव म्हणजे काकाज। खरं पाहिलं तर आपण सर्व आपल्या मुलाचं कौतुक पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या समोरती बसलेले आहात। माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे, आपण 2 मिनिटं जर शांत बसलात तर बरं राहील, कारण आपण आपल्या मुलाचं कौतुक पाहण्यासाठी नक्कीच आलात आणि तुमच्या आणि मुलाच्या मधला जो वेळ आहे ती मी नक्कीच या ठिकाणी घेऊ इच्छित नाहीये। परंतु ज्या संस्थेनं ज्या 3 बंधूंनी ही संस्था ही शाळा उभी केली आणि या शाळेचा पाया ज्या आईच्या माध्यमातून आणि वडिलांच्या आशीर्वादाने उभा केला, अशा 2-3 घटना एकत्रित येऊन या 3 बंधूंनी ही जी संस्था उभी केली, या 3 भावांचं कौतुक जर आपल्या समोर नाही झालं तर या वार्षिक स्नेहसंमेलनाला अर्थ उरणार नाही असं मला वैयक्तिक वाटतंय। खरं पाहिलं तर मला या ठिकाणी आपल्यामधला वेळ घ्यायची इच्छा नव्हती, परंतु अनेक या लातूर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये संस्था वाढत आहेत आणि इंग्रजी मीडियम म्हटलं की तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक खर्चाचा बोझा आपल्या संसारावरती उभारलेला आपल्याला दिसून येतोय। लातूर शहरामध्ये आणि पुण्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला शिकवणं खरं पाहिलं तर फारच जोखीमेचं झालेलं आहे। परंतु या 3 त्रिमूर्ती बांधवांनी खरं पाहिलं तर लातूर शहरामध्ये आणि ग्रामीणच्या भागामध्ये ही शाळा उभी केली आणि या शाळेचं वैशिष्ट्य काय आहे, आता संतोष भैया या ठिकाणी आपल्याला सांगितलं की 11वी त्यांची ही वेळ आहे की त्यांनी या स्नेह संमेलनाला आलेत आणि मी जेव्हा या शाळेचं रोपटं आलं तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आपल्या सर्व माता बंधू आणि भगिनीला सांगू इच्छितो की अनेक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले जातात, परंतु या संस्थेमध्ये संस्काराचे धडे दिले जातात, हे नक्कीच आहे। वर्षभर अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमातून राबवण्याची कला खरं पाहिलं तर या 3 बंधूंमध्ये आहे आणि शिक्षणासोबतच महाराष्ट्राची संस्कृती आणि आपल्या विद्यार्थ्यावर संस्कार जपण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतंय। खरं पाहिलं तर शिक्षणाच्या सोबतच आपल्या आई वडिलांचं महत्त्व काय आहे, ज्या दिवशी माता पितांचे आपण पाय धुण्याचा कार्यक्रम या संस्थेमध्ये शाळेमध्ये होतो त्यावेळेस नक्कीच आपल्या डोळ्यांना अश्रू आल्याशिवाय राहत नाही, असा मोठा कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमात होतोय। खरं पाहिलं तर ही वार्षिक स्नेह संमेलन नेहमी एका ग्राउंडवरती व्हायचं आणि आज हा कार्यक्रम एका सभागृहामध्ये होतोय आणि या सभागृहाला किती खर्च आला आणि किती खर्च येऊ शकतोय याची कल्पना आपण आपल्या मुलीच्या आणि मुलाच्या लग्नामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। परंतु या 3 बंधूंनी ही या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं कारण काय ते त्यांना विचारलो की आता आपल्या शाळेला 10वीचे वर्ग चालू होतात आणि 10वीच्या वर्गामध्ये आपल्या मुली आहेत आणि त्या मुली कुठंतरी बंदिस्त हॉलमध्येच आपण या ठिकाणी कार्यक्रम घ्यावा, ही काय संस्काराचीच जोडी आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। पैसाच कमवायचा असेल आणि हे एक प्रोटोकॉल आणि 1 वर्षामध्ये कार्यक्रम घ्यायचा असेल तर फुकटच्या जागेमध्ये ते नक्कीच घेतले असते। हे खर्चिक करायचं काय कारण होतं, तर कारण तुमच्या मुलींची आणि तुमची या ठिकाणी सन्मान व्हावा आणि आपण लहान लेकरापासून आता एका विशिष्ट वयापर्यंत आपण या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहतात, तर एक बंदिस्त मध्ये आणि शाळेमध्ये जे लोक नाहीत, जे विद्यार्थी नाहीत, अशा पालकांनी किंवा काही व्यक्तींनी विनाकारण प्रवेश करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याची काळजी या मागे या 3 बांधवांनी घेतलेली आहे। खरं पाहिलं तर भैया तुम्हाला आणि बोलवायला मला बोलवायचं कारण त्यांचं वेगळं आहे, कारण मी लहानपणापासून माझा उगम नगरसेवक त्यांच्या घरातनं झालेला आहे
आई नेहमीच टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. म्हणायची, आई नेहमीच म्हणायची, दीपक तू चौथा मुलगा आहेस आणि तू आणि माझे 3 मुलं काय आणि तू काय नगरसेवक एकच आहे. परंतु आईची आता अपेक्षा वाढलेली आहे. आईला असं वाटायला लागलेलं आहे की माझ्या घरातली 2 मुलं नगरसेवक व्हावीत, एक रिटायर व्हावा आणि दुसरा आता या महापालिकेत जावा, असं आईची नक्कीच इच्छा झालेली आहे. आणि खरं पाहिलं तर 5 टर्म झालेले आहेत माझे. आता 6व्या टर्मला माझा बंधू आला तर यामध्ये मला सुद्धा आनंद होईल. आणि तुम्हाला 11 वेळेस त्यांनी या कार्यक्रमाला बोलवलंय, तर यावेळेस तुम्ही त्यांना महापालिकेत 5 वर्षासाठी पाठवावं, हा नक्कीच त्या मागचा उद्दिष्ट नाही, परंतु ते प्रेम आहे, त्याची पूर्तता तुम्हीच करू शकता असं त्यांना वाटायला लागलंय. परंतु त्यांनाही माहिती आहे की याची सुद्धा चावी माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे. आणि आपण सर्वांना मी का बोलायला उभारलोय, कारण एवढी मोठी लोक एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित कधी राहतील का नाही हे मला माहिती नाही. अनेक इथं पालक बसलेत की जे की उद्याचे धुमाळ बंधुवांचे मतदार असू शकतात. माझी आपल्याला सर्वांना विनंती राहणार आहे, एक निस्वार्थपणाने ज्यांनी संस्था चालवली तसंच महापालिका ही एक चांगली संस्था आहे आणि चांगली संस्था चालवण्यासाठी धुमाळ बंधू एक चांगलं त्या ठिकाणी सदस्य राहतील असं मला वाटतंय. तुम्ही यांना मोठ्या मतानं आशीर्वाद द्या. खरं पाहिलं तर हे इलेक्शनचं व्यासपीठ असेल असं वाटायला लागलं, परंतु आम्ही राजकीय पुढारी लोक संधीचं सोनं आणि कुठं संधी मिळाली तिथं आपलं आपलं भागून घ्यावं असं मला नक्कीच वाटतंय. काही लोक माझ्या भागाकडले असतील त्यांनी मला मतदान करा, काही लोक यांच्या भागाकडले असतील यांना मतदान करा, काही लोक आमच्याकडले नसतील तर आमच्या अमित भैयाला मतदान करा. हा झाला मजेचा भाग. परंतु एक मी तुम्हाला प्रांजळ मत सांगतो, ही 3 मंडळी, ही 3 भाऊ आहेत ना, खरंच आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या मुलावरती खूप प्रेम करणारी व्यक्तिमत्व आहेत आणि पालकांना जपणारं व्यक्तिमत्व आहे. असंच प्रेम आणि जिव्हाळा तुमचा या संस्थेच्या पाठीशी राहू द्या. आज 30-40 विद्यार्थ्यांपासून 600 विद्यार्थी झालेले आहेत. ही काही चेष्टेची भाग नाही. अनेकांच्या संस्था बंद पडत आहेत. आता मी सरांना विचारत होतो बाजूला की सर म्हणाले मी उदगीरला शिफ्ट झालोय, परंतु सरांची सुद्धा इथे चांगली संस्था आहे, तर सरांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी चांगलं लाभतंय. आपण खूप मोठ्या संख्येनं खूप वेळानं या ठिकाणी बसलेला आहात आणि आपल्यामध्ये मी वेळ जास्त घेऊ इच्छित नाही. खूप काही बोलण्यासारखं या 3 बंधुभावाकडं, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्यांचं नाव आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि या संस्थेकडं हे लोक, ही जी 3 भाऊ आहेत की एक आपण उत्पन्न साध्य करायचं साधन हे लोक समजत नाहीत. आणि या 3 बांधवाला शिक्षण क्षेत्रामध्ये तुमची सेवा करण्यामध्ये आनंद येतो आणि हा आनंद आपणाला आपल्या भागामधल्या लोकांना सेवा देऊन हा पूर्ण करण्याचा मानस या तिघांचा आहे. खरं पाहिलं तर आई तुझे आभार आहेत, मी तुझे आभार मानतो की अशा 3 मुलाला तू जन्म दिलायस की 3ही मुलं तुझे सुसंस्कारित आहेत. मुलगा कसा असावा तर मुलगा या 3 भावंडाकडे पाहिलं की 3 भावंडासारखा असावा. आणि 3 भावंड कसे असावेत तर 3 भावंड एकत्र असे असावेत असं प्रत्येकाला वाटतंय. असं तुझे 3ही सुपुत्र आहेत. आणि माय माऊली ही खरंच तुम्हाला माऊलीचं जर दर्शन घ्यायचं असेल ना, या माईचा चेहरा बघितला ना, सर्वांचं दर्शन झाल्यासारखं मला वाटतंय. कारण खूपच सज्जन, सभ्य आणि हिला काहीच अस्पेस नाहीये. आणि असं अस्पेस नसणारी ही माय आहे. आणि या माईनं अनेकांना म्हणजे ह्या तिघांनाही संस्कार दिलेत, तसंच यांचे संस्कार सुद्धा आपल्या मुलांना लाभतायत. ही एक विशिष्ट बाब या ठिकाणी मला सांगावं वाटतंय. खरं पाहिलं तर या तिघांचं कौतुक करताना आईला विसरता येणार नाही. आईमुळेच या तिघांना मोटिवेट होऊन आपल्या आईचं काहीतरी देणं आहे. आणि आईला जी स्वप्न तिच्या मालकाने दाखवलं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे 3 बांधव करत आहेत. एवढंच या कार्यक्रमामध्ये मला सांगायची संधी दिली. खरं पाहिलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु तुम्ही खूप वेळ बसलेला आहात आणि आता डायरेक्ट तुमच्यासाठी तुमच्या मुलांचा कार्यक्रम घेऊन ही काकाच स्कूल येणार आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनस्वी आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती राहणार आहे की आपण ही कार्यक्रम संपल्यानंतर या 3ही भावाला आशीर्वाद दिल्याशिवाय या ठिकाणावरनं कोणीही जाणार नाही, एवढी खात्री बाळगतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.